श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्हाला आयुष्यामध्ये असा एक काळ येतो, तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते की त्यावेळेस तुम्हाला असे वाटू लागते की आता सर्व काही संपलेले आहे, आता पुढे आपलं काहीही होणार नाही, आता हे पुढची गोष्ट अशक्य आहे, हे पाहिजे तसे आता घडणार नाही. तुम्हाला असे वाटू लागते की आता सर्व काही संपलं, इथून पुढे काहीच होऊ शकणार नाही. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक बाजू बघत असता, दुसरी बाजू तुम्ही बघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला एकच बाजू दिसून लागते. या उलट तुम्ही जर का दुसरी बाजूसुद्धा बघू लागलात तर तुम्हाला दिसेल आणि समजेल की ही शेवट नाही आहे, तर दुसरा काहीतरी नवीन होण्याची सुरुवात आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा शेवट नसतो आणि जेव्हा केव्हा आपल्याला वाटू लागेल की आता या गोष्टीचा शेवट झालेला आहे, तर तो शेवट नसतो, ती नवीन एखाद्या गोष्टीची सुरुवात असते. मग ती गोष्ट कोणतीही असू शकते, तुमच्या प्रवासाची असू द्यात, तुमच्या कामाची असू द्यात, तुमच्या प्रगतीची असू द्यात. जेव्हा तुम्हाला वाटेल की माझी प्रगती आता होत नाही आहे, सर्व काही थांबलेले आहे, संपलेले आहे, तेव्हाच तिथून खरं तुमचे नवीन प्रवास हा चांगला चालू होत असतो आणि तो प्रवास अगोदरच्यापेक्षा खूप चांगला आणि सुंदर असतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये कधीही असं वाटून घेऊ नका की आता शेवट आला म्हणजे सर्व काही संपले. आयुष्यात कधीही कोणतीच गोष्ट संपत नसते. एखाद्या गोष्टीचा शेवट जरी झाला तर ती गोष्ट पुन्हा नव्याने दुसरी चालू होत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात कोणत्याही गोष्टीला शेवट समजू नका. जर तुम्हालाच काही वाटत असेल तर नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीचा, एका गोष्टीचा शेवट हा दुसऱ्या चांगल्या गोष्टीचे सुरुवात असते. लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यातली एक गोष्ट संपली म्हणजे सर्व काही संपलं असं नसतं. एक गोष्ट संपली, एका गोष्टीचा शेवट झाला म्हणजेच नवीन 4 ते 5 गोष्टी या आपल्यासोबत चांगल्या घडणार असतात. त्यामुळे कधीही मनाला खचून देऊ नका, मनाला कधीही वाईट वाटून घेऊ नका. आता सर्व काही संपले, आता काहीही होणार नाही, असे मनामध्ये कधीही आणू नका. या उलट एखादी नवीन गोष्ट चालू होत आहे, एखादा नवीन प्रवास आपला सुरुवात होत आहे, त्याचा तुम्ही आनंद बाळगा. आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे किंवा काहीतरी घडत आहे याचा तुम्हाला जाणीव असली पाहिजेत. लक्षात ठेवा, जेव्हा आपला नवीन चांगला प्रवास सुरुवात होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी या बदलू लागतात. त्यामुळे या प्रवासाला तुम्ही आनंदाने स्वीकारा, त्याला तुम्ही घाबरून चिंता करून बघू नका, तर एक आनंदाने नवीन सुरुवात असल्याने बघा. स्वामी सांगतात, बाळांनो, आयुष्यामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. लक्षात ठेवा, वेळेची किंमत ही आपल्याला समजलीच पाहिजे. आपल्याला वेळेची कदर ही करता आलीच पाहिजे. वेळ ही अशी गोष्ट आहे, ती एकदा गेल्यानंतर आपण पुन्हा ती कधीही मिळवू शकत नाही. वेळ ही अशी गोष्ट आहे, ती कोणत्याही कितीही पैसे दिले तरी ती गोष्ट आपण पुन्हा कधीही मिळवू शकत नाही. त्यामुळे वेळेची कदर करायला शिका, वेळेला सन्मान द्यायला शिका. आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळा. आपला वेळ हा विनाकारण कोणत्याही गोष्टीमध्ये वाया घालू नकात. आपला प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण हे चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या कामासाठी सत्कारणी लावा. विनाकारण कुठेही गरज नसतानासुद्धा वेळ वाया उगाचच घालू नकात. या उलट आपला वेळ आणि ऊर्जा चांगल्या कामासाठी लावा, जेणेकरून त्याचा फायदा आपल्यासाठीच होईल, आपल्या भविष्यासाठी होईल. लक्षात ठेवा, जो व्यक्ती वेळेची कदर करत नाही, देव त्याचीसुद्धा कदर करत नाही, वेळसुद्धा त्याची कदर करत नाही, तो व्यक्ती आयुष्यात खूप मागे राहतो. या उलट जो व्यक्ती वेळेला खूप महत्त्व देतो, प्रत्येक गोष्ट हा वेळ पाळूनच करतो, आपल्या वेळेचा काटेकोरपणे पालन करतो, तो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होत असतो. तो त्याच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन यश गाठत असतो. लक्षात ठेवा,
श्रीमंत लोक हे वेगळं असं काहीच करत नाहीत. ते लोक फक्त त्यांच्या दिलेला मौल्यवान वेळ हा पाळतात, त्यांच्या वेळेला जपतात. त्यांची प्रत्येक गोष्ट ही त्या ठरलेल्या वेळेप्रमाणेच होते. त्यांनी कोणतीही गोष्ट टाळत नाहीत. या उलट त्यांची ठरलेले प्रत्येक गोष्ट ते त्यांनी ठरवलेल्या वेळेमध्येच करत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे महत्त्व जाणा. वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ आपल्याला दिसत नाही, पण तिचे मूल्य खूप महत्त्व आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला वेळेचे मूल्य आत्ता चालू ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये समजत नाही, पण जेव्हा का तुम्ही भविष्यात जाता आणि मागे भूतकाळाकडे बघता तेव्हा तुम्हाला लक्षात येते की तुम्ही तुमचा किती मौल्यवान वेळ हा विनाकारण वाया घालवला आहे. त्याचा तुमच्या जीवनामध्ये खूप असा परिणाम होत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, वेळेला महत्त्व देत चला. प्रत्येक गोष्ट ही तिच्या ठरलेल्या वेळेमध्येच करा. त्यासोबतच दुसऱ्याला दिलेली वेळ पाळा. दुसऱ्याला एखादी वेळ देऊन त्याची गोष्ट, त्याचे काम, त्याने सांगितलेले काम किंवा काहीही गोष्टी असू द्यात, त्या तुम्ही त्या वेळेत केल्याच पाहिजेत. जर का तुम्ही त्याची वेळ पाळली नाहीत तर समोरचा व्यक्ती तुमची कदर करणार नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, वेळेला महत्त्व देत चला. प्रत्येक गोष्ट ही तिच्या ठरलेल्या वेळेवरतीच करा. आणि सोबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला आपल्या वेळेची कदर नाही आहे अशा व्यक्तींपासून लांब राहा. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला भेटण्यासाठी ठराविक वेळ दिलेला आहे आणि तुम्ही त्याची खूप वेळ झाला तरी ते वाट पाहत आहात, पण तो व्यक्ती येतच नाही आहे, तो तुम्हाला वाट बघायला लावत आहे. अशा व्यक्तींपासून तुम्ही लांब राहा. पुन्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न देखील करू नका. अशा व्यक्तींना तुमच्या वेळेचे महत्त्व हे कळले पाहिजे. तुमच्या कृतीतून त्यांना ते महत्त्व समजत जावा. नाहीतर ते तुम्हाला प्रत्येक वेळी गृहीत धरू लागतील आणि तुमच्या वेळेचा असाच दुरुपयोग ते करू लागतील. त्यामुळे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, वेळेला किंमत द्यायलाच लागा. वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वेळ ही आपल्याला पैशातून विकत घेता येत नाही. आयुष्यामध्ये कधीही नकारात्मक विचार करू नका. लक्षात ठेवा, आपण जसा विचार करतो गोष्टी तशा घडत असतात. त्यामुळे परिस्थिती कशी असू द्यात, कितीही वाईट असू द्यात, कितीही संकट असू द्यात, नेहमी लक्षात ठेवा, सकारात्मक विचार करत चला. कधीही नकारात्मक विचार करू नका. आपण जसा विचार करतो आपल्यासोबत तसेच नेमके घडते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. तुम्ही जेवढा सकारात्मक विचार करचाल तेवढा तुम्ही परिस्थितीतून, कितीही बिकट परिस्थिती असू द्या, कितीही तुम्ही संकटात असू द्यात, त्यातून तुम्ही सहज आणि चांगल्या पद्धतीने बाहेर निघू शकताल. त्यामुळे लक्षात ठेवा, परिस्थिती कशीही असू द्या, पण आपली मनस्थिती चांगली असली पाहिजे. आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असले पाहिजे. ह्या गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जीवनात कशाचीही अडचण येणार नाही. तुम्ही कधीही संकटामध्ये जास्त काळ राहणार नाहीत. श्री